एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून 28 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं गेलं, तसंच तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या प्रियकराला तब्बल 7 वर्षांनी मुंबईच्या आशिवरी पोलिसांनी अटक केली आहे. गणेश चंद्रकांत काडगे वय वर्ष 34 असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी विरार येथून बेड्या ठोकले. त्याला न्यायालयात नेले असता 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जोगेश्वरी परिसरातील कुटुंबासोबत राहणारी 28 वर्षीय तरुणी हिचा 7 वर्षापूर्वी आरोपी गणेश चंद्रकांत काडगे याच्याशी ओळख झाली. तेव्हा तरुणी इयत्ता 9वी वर्गात शिकत होती. तरुणी आणि आरोपी गणेश हे एकाच परिसरातील आणि एकाच गावचे निवासी असल्याने दोघांमध्ये चांगलेच घट्ट मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. गणेशने त्यावेळी पीडित तरुणीशी लग्न करणार असल्याचे कुटुंबियांना सांगितले. तरुणीच्या कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर गणेशने खुद्द तरुणीच्या पालकांसमोर प्रेमाचे आणि लग्नाची कबुली दिली. दोघांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आणि गणेशने तरुणीला लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केला होता. त्यावेळी गणेशने शारीरिक संबंधाचे चित्रण केले होते. तसेच प्रेम संबंध सुरू होते. दरम्यान 2011 साली आरोपी गणेश पीडितने तरुणीकडून 25,000 रुपये आणि सोन्याची चेन घेतली. घराच्या बांधकामासाठी प्रचंड खर्च आल्याने गणेशने सांगितले. घेतलेले पैसे आणि सोन्याचे दागिने 10 दिवसात परत करण्याचे आश्वासनही तरुणीला देण्यात आले होते. मात्र काही महिने उलटूनही तरी पैसे आणि सोन्याची चेन परत मिळणार म्हणून तरुणीने आरोपीचे घर गाठले. तेव्हा आरोपीने घर विकून दुसरीकडे राहायला गेल्याचे समजले. या फसवणुकीच्या आणि मानसिक धक्क्याने तरुणी हैराण झाली होती. पण आरोपी गणेश विरारला राहत असल्याची माहिती तरुणाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पीडित तरुणीने आरोपीच्या नव्या विरारमधील घर गाठले आणि तरुणाला धक्काच बसला. आरोपी गणेश याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा असल्याचे समोर आले. तरुणीने आरोपी गणेशला केलेल्या फसवणुकीबाबत जाब विचारला. त्यावेळी त्यांनी माफी मागत चेन आणि रक्कम देण्याची हमी स्टॅम्प पेपरवर लिहून दिले. हताश झालेल्या तरुणीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. तरुणीच्या कुटुंबियाशी आशिवरी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला आणि आशिवरी पोलिसांनी तक्रार शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध बलात्कार तसंच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि पैशाचे सोन्याच्या दागिन्याचा अपहार करून विनयभंगाचे अनेक गुन्हे दाखल केले आहेत.